सर्व प्रेक्षक वर्गांना सप्रेम नमस्कार. आज आपण आलेलो आहोत बीडच्या रेल्वे स्टेशनवरती आणि 17 सप्टेंबर या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी बीड रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा आणि बीड रेल्वेला हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे. त्या निमित्ताने जी काही चालू अपडेट आहे घडामोड ती आपणास दाखवण्यात येणार आहे. ही जी काय आपल्याला समोर मंडप दिसत आहे हा वॉटरप्रूफ मंडप आहे आणि ही लाइटिंग बीड रेल्वे स्टेशनची इमारत लाईटद्वारे सुशोभित करण्यात आलेले आहेत. त्यासाठी हे विविध प्रकारचे फोकस या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. दिवाळीसारखी सजावट बीड रेल्वे स्टेशनच्या इमारतीची करण्यात आलेली आहे आणि ही लाइटिंग संध्याकाळच्या टायमाला सुरू होणार आहे. मित्रांनो, हा मंडप, या मंडपमध्ये फॅन बसवण्याचं काम या क्रेनमधले वर्कर आपणास दिसत आहेत. हा वॉटरप्रूफ मंडप जिथपर्यंत हे लोखंड अंथरण्यात आलेलं आहे पांढरं, तिथपर्यंत हा मंडप होणार आहे. या झाडापर्यंत, जेणेकरून या बीड रेल्वेच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या बीडकरांना कुठल्याही प्रकारे पावसाचा त्रास होऊ नये. परतीचा पाऊस येत आहे सध्या, त्याच्यामुळे ही सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि बीड रेल्वे ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी जाणारा हा वरच्या साईडचा रस्ता, त्याची काय अपडेट आहे ते आपण आता जाणून घेऊया. हा बीड रेल्वेचा रस्ता वरल्या साईडचा, त्याची अपडेट मी आता देणार आहे. सध्या हा खाल्ल्या साईडच्या रस्त्याचं चित्रीकरण असून वरल्या साईडचा रस्ता ज्या ठिकाणी हा टेम्पो थांबला आहे. या ठिकाणी चिखल भरपूर प्रमाणात झालेला होता आणि हा चिखल हटवून त्या ठिकाणी खडी अंथरण्याचं काम चालू असून 95% खडी अंथरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 5% राहिलेलं आहे. ज्या ठिकाणी टेम्पो थांबलेला आहे ते काम पण सुरू आहे, लवकरच पूर्ण होणार आहे. मंडप अंथरत आहेत. ग्रिलवाले ग्रिलचं काम चालू करत आहेत. संपूर्ण धावपळ हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी करण्यात येत आहे. हे मंडपवाले मंडपचं काम पूर्ण करत आहेत. मंडप वर्कर अगदी व्यवस्थित प्रकारे मंडपची मांडणी आखणी त्यांनी करून हा मंडप या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे. मॅनेजमेंट केलेलं आहे त्याचं व्यवस्थित. आणि ही लोखंडाची ग्रिल, वरल्या साईडला जो काय रस्ता आहे रेल्वेकडे जाण्याचा त्याच्या बाजूने लावण्यात आलेली ही ग्रिल आणि हा मंडप. आता आपण आलेलो आहोत रेल्वे स्टेशनच्या इमारतीमध्ये, ज्या ठिकाणी बाहेरचा थांबा आहे हा थांबा आहे. आता आपण बीडच्या टावरवरती आलेलो आहोत. टॉवर आणि टावरवरती चढून हे चित्रीकरण चालू आहे. हे वरल्या साईडनं मंडपचं घेतलेलं दृश्य आणि हा जो आपल्याला रस्ता दिसत आहे याच रस्त्याने फक्त VIP लोकांच्या गाड्या येणार आहेत. VIP लोकांना येथून एंट्री मिळणार आहे. सर्वसामान्यांना दुसऱ्या ठिकाणी वाहनाची पार्किंग आहे. फक्त VIPच लोकांसाठी ही पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा मंडप, छोटा मंडप, वरल्या रस्त्याकडे जाणारा मंडप, ज्या ठिकाणी रेल्वे थांबणार आहे त्या ठिकाणी जाणारा हा छोटा मंडप.
आणि हा वॉटरप्रूफ मंडप. हा वॉटरप्रूफ मंडप त्याचं काम पण सुरू आहे. ही लायटिंगची व्यवस्था LED कशा प्रकारे लावलेल्या आहेत त्या पण आपण पाहणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच या व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्ही आपल्या कमेंटची आवर्जून वाट पाहत आहोत मित्रांनो. ही लायटिंग सुरू करण्यात आलेली आहे. अगदी संध्याकाळच्या 7 वाजता मी या ठिकाणी हजर आहे आणि ही लायटिंगचं जे काही दृश्य आहे ते आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमामधून पाठवत आहे मित्रांनो. सुंदर असं बीड रेल्वे स्टेशनच्या हे लायटिंगचं मनमोहक दृश्य. लवकरच म्हणजेच 17 सप्टेंबर या दिवशी बीडकरांचं बीड रेल्वेचं स्वप्न पूर्ण होणार आहे. या बीड रेल्वेसाठी गेल्या 25-30 वर्षापासून बीडकरांचं जे काही स्वप्न होतं, अपूर्व स्वप्न 17 सप्टेंबर या दिवशी पूर्ण होणार आहे. आणि हे मंडपमध्ये फॅन लावण्याचं काम चालू आहे मित्रांनो. लाईट सिस्टीम, LED लाईट सिस्टीम. समोरची बाजू बीड रेल्वे स्टेशनची फ्रंट इमारत, मध्यभागी त्याचं हे सुंदरसं छान दृश्य त्या ठिकाणी पण लाइटिंग करण्यात आलेली आहे. पुनश्च एकदा सर्व मित्रांना आवाहन करतो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आम्ही आपल्या कमेंटची वाट पाहत आहोत मित्रांनो. आज फार मोठ्या प्रमाणामध्ये या बीडकरांनी गर्दी केलेली पाहावयास मिळाली. आणि हा जो माणूस दिसत आहे या मशीनपाशी, तो माणूस, हे जे मोठाले कॅमेरे लावलेले आहेत वरती आकाशामध्ये लाईट शो करणारे, त्यांचा कलर चेंज करण्याची ही मशीन आहे. या मशीनमधून तो ऑपरेट, सध्या तरी त्याने असे विविध प्रकारचे कलर त्या फोकसमध्ये भरलेले नाहीत. आणि हे वायरिंगचं काम पूर्व दिशेला चालू आहे. त्याचं देखील छोटंसं चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. हे टावरवरती चढून सर्व शूटिंग करत आहे. आणि आज ढगाळ वातावरण असल्यामुळे व्यवस्थित सूर्यप्रकाश नसल्यामुळे व्यवस्थित चित्रीकरण करता आलेलं नाही. जशा प्रकारची आपण अपेक्षा करता तशा प्रकारच्या चित्रीकरणासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, तो सध्या नाही मित्रांनो. हे समोरचं जे पटांगण दिसत आहे साफ केलेलं, ही आहे पार्किंग व्यवस्था. आणि याच ठिकाणी VIP लोकांसाठी फक्त VIPच्या गाड्या या ठिकाणावरून येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकासाठी आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी जे काही
साफ केलेलं पटांगण दाखवलं आहे मी आपणास. त्या ठिकाणी गाड्या पार्क करण्यात येणार आहेत आणि याच ठिकाणी या इमारतीच्या समोर VIP पार्किंग व्यवस्था आहे.